आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. गोकुळ निवडणुकीच्या निकाला दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया देईन. आमदार शिवाजी पाटलांच्या आरोपांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा. कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची गरज नाही. गोकुळ दूध संघाबद्दल आज या घडीला काही बोलणार नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी गुलाल लावूनच सविस्तर प्रतिक्रिया देईल, असा सूचक इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांनी आमदार शिवाजी पाटील करत असलेल्या टीका आणि आरोपांबाबत विचारला असता दिला. गेल्या 35 ते 40 वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवरून हसन मुश्रीफ काय आहे हे संबंधित जिल्ह्याला आणि राज्याला माहीत आहे. यामुळे कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले आहेत. कागलमध्ये अनौपचारिकरित्या पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री श्री मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की गोरगरिबांची सेवा हा ध्यास घेऊन मी गेली 40 वर्ष सामाजिक आणि राजकीय वाटचाल करत आलो आहे. माझे संपूर्ण आयुष्य उघड्या पुस्तकाप्रमाणे जनतेसमोर आहे. कोण कसा आहे हे जनता चांगलंच ओळखते. लोक निश्चितच तुलना करून आपला निर्णय घेतील, त्यामुळे मला अधिक बोलण्याची गरज नाही आणि मी बोलणार नाही. तसेच या जनतेने मला सलग 6 वेळा आमदारपदी निवडून दिलं आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यापैकी तब्बल 25 वर्ष मंत्रिपद भूषवित आहे. एवढ्या प्रदीर्घ वाटचालीस पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्राला हसन मुश्रीफ काय आहे हे माहीत आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील करत असलेल्या आरोप आणि टीकेबाबत विचारलं असता श्री मुश्रीफ यांनी म्हटले की त्यांनी मला रिकामं केल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. कारण निवडणुकीमध्ये एका पॅनलमध्ये आम्ही राहिलो असतो तर फार मोठी अडचण होणार होती. ही संभाव्य अडचण त्यांनी स्वतःहून दूर केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना गोकुळमध्ये आम्ही महायुतीची सत्ता आणू असे वचन दिलं आहे. कोल्हापूर शहराच्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधलं असता श्री मुश्रीफ यांनी म्हटलं आहे, याआधी पालकमंत्री असताना मी कोल्हापूर शहराच्या प्रश्नांच्या संदर्भात बैठका घेत होतो. परंतु अलीकडच्या काळात मी शहराच्या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती घेतलेली नाही, परंतु महायुतीचा घटक म्हणून नक्की लक्ष घालेन. कोल्हापूर शहरात नवीन नियुक्त झालेले आयुक्त राजेंद्र भारुड हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. काही दिवसातच महानगरपालिकेच्या सर्व सेवा सुरळीत होतील याची ते काळजी घेतील. श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटलं आहे, योगेंद्र पवार यांनी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाविकास आघाडीमध्ये येईल या वक्तव्याला कोणताही आधार नाही. आम्ही महायुतीचेच घटक आहोत. महायुती म्हणूनच राहणार आहोत. खासदार सौ सुप्रिया सुळे यांनी यापुढे पवार विरोध पवार अशी लढाई होणार नाही अशी भूमिका घेतल्याचं विचारता श्री मुश्रीफ यांनी म्हटले, मी सुप्रियाताईंच्या या भूमिकेचं मनपूर्वक स्वागत करतो. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.